या राजकीय बातमीनंतर आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। निलंबित आयएएस पूजा अधिकारी पुन्हा तिला दिलासा मिळालेला आहे। तर अटकपूर्व जामीन अर्जावर 26 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे। पूजाला अटक न करण्याचे हायकोर्टाने आदेश दिलेत। दिल्ली हायकोर्टामध्ये आता पुढील सुनावणी 26 सप्टेंबरला होणार असल्याचं कळतंय। गेल्या 2 सुनावण्यांमध्ये पूजाला सलग दिलासा मिळतोय। अटक करण्याचे आदेश कोर्ट देत नाहीये, त्यामुळे आता पुन्हा एकदा पूजा खेडकरला दिलासा मिळालेला आहे आणि या संदर्भात आता पुन्हा एकदा 26 सप्टेंबरला काय सुनावणी होते, काय निर्णय होतो ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। तर दिल्ली पोलिसांनी देखील दिव्यांग प्रमाणपत्र हे बनावट असल्याचा रिपोर्ट दिलेला आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या सुप्रीम कोर्टात त्या संदर्भातली केस सुरू आहे। या राजकीय बातमीनंतर आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। निलंबित आयएएस पूजा अधिकारी पुन्हा तिला दिलासा मिळालेला आहे। तर अटकपूर्व जामीन अर्जावर 26 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे। पूजाला अटक न करण्याचे हायकोर्टाने आदेश दिलेत। दिल्ली हायकोर्टामध्ये आता पुढील सुनावणी 26 सप्टेंबरला होणार असल्याचं कळतंय। गेल्या 2 सुनावण्यांमध्ये पूजाला सलग दिलासा मिळतोय। अटक करण्याचे आदेश कोर्ट देत नाहीये, त्यामुळे आता पुन्हा एकदा पूजा खेडकरला दिलासा मिळालेला आहे आणि या संदर्भात आता पुन्हा एकदा 26 सप्टेंबरला काय सुनावणी होते, काय निर्णय होतो ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। तर दिल्ली पोलिसांनी देखील दिव्यांग प्रमाणपत्र हे बनावट असल्याचा रिपोर्ट दिलेला आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या सुप्रीम कोर्टात त्या संदर्भातली केस सुरू आहे।